च्या मालमत्ता विभागाच्या इमारतींवर जागेवरती भूखंडावरती ज्या जुन्या इमारती आहेत त्याच्या पुनर्विकासाच्या बाबत अत्यंत महत्वाचे असे लक्षवेधी आहे ते आपण लावल्याबद्दल मी धन्यवाद देतो. अध्यक्ष महोदय, माझ्या प्रभागामध्ये मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात दक्षिण विभागामध्ये परळ येथील मालमत्ता विभागाच्या मालकीच्या प्लॉट नंबर 139, 130 वर असलेल्या पवनपुत्र गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास प्रकल्प मेसर GRS शेल्टर्स या विकासकाने बांधला असून विकासकांचे आणखी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने कशा प्रकारे भ्रष्टाचार चालतो याचे एक ज्वलंत उदाहरण आज मी आपल्या समोर अध्यक्ष महोदय मांडत आहे. अध्यक्ष महोदय, या इमारतीचा मूळ आराखडे हे 2010 मध्ये सादर केले गेले. या आराखड्यांना मंजुरी 2010 मध्ये मिळाली. अध्यक्ष महोदय, या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र 2016 मध्ये मिळालं आणि 2018 मध्ये मिळालं. आणि अध्यक्ष महोदय, 2010 ते 2018 या वेळेमध्ये इमारत बांधून पूर्ण झाली, परंतु 2019 मध्ये मंत्री महोदय या इमारतीचे सुधारित आराखडे मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाला सादर केले गेले. अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचाराला सुरुवात झालेली आहे. या 2019च्या सुधारित आराखड्यामध्ये इमारतीतल्या मूळ रहिवाशांना जो एक्झिट रोड दाखवला होता तो या मूळ आराखड्यातला रोड 2019च्या सुधारित आराखड्यातनं काढून टाकण्यात आला. रहिवाशांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही. आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये मी ज्यावेळी बैठक घेतली त्यावेळी इस्टेटमध्ये बैठक झाली त्यावेळी असं निदर्शनात आलं की इमारतीचे मूळ प्रस्ताव ज्यावेळी सादर केले जातात त्यावेळी फक्त रहिवाशांच्या गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्या जातात, परंतु जेवढे सुधारित प्रस्ताव नंतर सादर केले जातात त्यावरती सह्या घेतल्या जात नाही, त्यांची मान्यता घेतली जात नाही. अध्यक्ष महोदय, मे किती आहे? यापुढे अशा प्रकारे धोरणात्मक सुधारणा करावं लागेल महापालिकेला की जे प्रस्ताव जोपर्यंत संपूर्ण इमारती होऊन हँडओव्हर केल्या जात नाहीत तोपर्यंत गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सुधारित प्रस्तावावरती देखील सह्या असणं अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण डेव्हलपर आणि अधिकारी हे संगनमताने सुधारित प्लॅन मधना वेगवेगळ्या दिलेल्या सुविधा काढून टाकतात, रस्ते गायब करतात आणि मग ज्या मूळ रहिवासी आहेत त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. अध्यक्ष महोदय, मला बोलू दे, लक्षवेधी महत्वाचे आहे. तुम्ही चर्चेला एवढा वेळ उत्तर देता, ही मुंबईतली महत्वाचे लक्षवेधी आहे ना. मी बोलतोय नाही, उत्तर नाही दिलेलं आहे. नाही, लक्षवेधीचं उत्तर आलंय पण ते उत्तर चुकीचं आहे. उत्तर आले. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये महत्वाचं सांगतो अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचार कसा आहे बघा. अध्यक्ष महोदय, याचा मालमत्ता कर 2015 पासून थकीत आहे. 2018 याची रहिवाशांची ओसी आली. अध्यक्ष महोदय, 2015 पासून 2015 पासून आले लेखी उत्तर आले. 2000 अरे थांबा, उत्तर आलंय म्हणून सांगत आहे. अध्यक्ष महोदय, 2015 अध्यक्ष महोदय 2015 मध्ये मालमत्ता कर थकीत होता. हा मालमत्ता तर मंत्री महोदय, हा मालमत्ता कर थकीत असतानाही 2018 मध्ये भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलं आणि नंतर जे रहिवासी आहेत मूळ त्यांच्या डोक्यावरती 82 लाख रुपयाचा बोजा असेसमेंटनी चढवला. याकरता अधिकाऱ्यांनी काय केलं, मालमत्ता एकच त्याचे 2 सॅक नंबर केले आणि त्याच्या सेलचा सॅक नंबर वेगळा केला, रहिवाशांच्या मूळ सोसायटीचा सॅक नंबर वेगळा केला आणि ओसी देताना थकीत मालमत्ता कर डेव्हलपर कडनं वसूल न करता तो रहिवाशांच्या डोक्यावरती बोजा मारला. मला असेसमेंटने उत्तर दिलेलं आहे, अत्यंत चुकीचं उत्तर दिलेलं आहे. उत्तरामध्ये मला असं सांगितलंय 2000 मला जे पत्र आले 2026 पर्यंत मालमत्ता कर भरलेला आहे आणि त्याच्या सोबतच प्रश्न आता अध्यक्ष महोदय तुम्ही निवेदनावरती 15 मिनिटं बोलायला देताय. ही लक्षवेधी आहे.
आणि महत्वाची लक्ष होते. माझा काय वैयक्तिक हा हेतू नाहीये. प्रश्न विचारा. मुंबईकरांकरता महत्वाचा कसा हो, भ्रष्टाचार मान्य चालतो तो बघा याच्यामध्ये. प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय, 2015 मध्ये मालमत्ता कर थकीत असताना त्याला ओसी देण्यात आली आणि तो मालमत्ता कराचा बोजा हा मूळ रहिवाशांच्या डोक्यावरती टाकण्यात आला. हा प्रचंड गुन्हा आहे. त्या मालमत्ता करवाल्याच्या जे कोण असेसमेंट वाले आहे अध्यक्ष महोदय त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये शाळेचं रिझर्वेशन आहे. हा तर अतिशय मोठा जोक आहे. शाळेचं रिझर्वेशन आहे, शाळेचं पजेशन हे ऑन पेपर दाखवलं गेलं त्याला ओसी देण्याकरता. शाळेचं पजेशन शाळेला शिक्षण खात्याला दिलं नाही, फक्त ऑन पेपर दिलं. मी अध्यक्ष महोदय ते कबरे साहेब आहेत त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. मी ज्यावेळी त्यांची व्हिजिट घ्यायला गेलो त्यांना एओ स्कूलने येऊन सांगितलं की आम्हाला अजून पजेशन दिलेलं नाही. आम्ही घ्यायला जातो तर त्यांच्या बाउन्सर अंगावरती येतात. कबरे साहेबांनी जागेवरती उभा राहून अधिकाऱ्यांना बोलवला, त्या शाळेचा ताबा द्यायला लावला आणि त्यांचे कुलूप तोडून त्यांना सांगितलं याचे सगळे माल काय भरलेलं सामान आहे ते बाहेर काढा. अध्यक्ष महोदय, 2018 ते 2026 शाळा तो गोडाऊन म्हणून वापरत होता. ते कोण अधिकारी आहे शिक्षण खात्याचे ज्यांनी ऑन पेपर घेतला आणि त्याला मान्यता दिली? त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. चला, मंत्री अध्यक्ष महोदय, महोदय, शेवटचा विषय आहे. झालं. शेवटचा आहे. हा. अहो साहेब, प्रश्न तर विचारते मला. बाकी- प्रश्न विचारतो. हा. अध्यक्ष महोदय, त्यांनी जे निवासी पट्टा आहे त्या शाळेमध्ये त्या निवासी पट्ट्यामध्ये हॉटेल तयार केले, हॉटेल चालू केले, त्याच्यावरती कारवाई केली गेलेली नाही. अध्यक्ष महोदय, रहिवाशांना भोगवटा प्रमाणपत्र दिलेलं नाही, रहिवाशांना त्यांनी पजेशन लेटर दिलेलं नाही, रहिवाशांना अग्रीमेंट दिलेलं नाही. हा प्रचंड भ्रष्टाचार आहे. म्हणून माझे याच्यावरती स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदयांना. मंत्री महोदय, माझा प्रश्न क्रमांक 1 आहे, यापुढे महापालिकेच्या मालमत्तांना पुनर्विकासामध्ये मंजुरी आराखड्यामध्ये फेरबदल करण्यासाठी मूळ रहिवाशांची मान्यता घ्यावी यासाठी महापालिकेच्या धोरणांमध्ये सुधारणा करणार का? प्रश्न क्रमांक 2 आहे, मालमत्ता थकीत असतानाही 2 वेगवेगळे मालमत्ता क्रमांक निर्माण करून देणाऱ्या व विकासकाला मदत करणाऱ्या तसेच लोकप्रतिनिधी म्हणून मला खोटी माहिती देणाऱ्या करनिर्धारक दक्षिण यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का? प्रश्न क्रमांक 3 आहे, शाळेचा ताबा प्रत्यक्ष न देता शाळेचा ताबा कागदोपत्र दाखवून ओसी मिळण्याकरता मदत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करणार का? प्रश्न क्रमांक 4 आहे, विकासकाने निवासी इमारतीचा वापर हॉटेल व्यवसायासाठी विना परवाना सुरू केला त्यावर कारवाई करणार का? आणि माझा प्रश्न क्रमांक 5 आहे, या संपूर्ण प्रकरणाची एएमसीच्या कडनं चौकशी पूर्ण होईपर्यंत मूळ रहिवाशांच्या हक्काचा संपूर्ण सुविधा न देता सुरू केलेल्या त्याच्या वाढीव बांधकामास आपण स्थगिती आदेश देणार का? चला, मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सदस्य अजयजी चौधरींनी जी वस्तुस्थिती आता इथे सांगितली, अध्यक्ष महोदय, बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामधल्या तपासून बघता अध्यक्ष महोदय की त्यांनी तिथे हॉटेल सुरू केलं हे खरं आहे, सुधारित प्रस्ताव दाखल केला, मालमत्ता कर थकीत आहे हेही खरं आहे. अध्यक्ष महोदय, आपण आता अध्यक्ष महोदय महानगरपालिकेला एकतर जे त्याच्या बिल्डिंगचं काम चाललेलं आहे ते स्थगित करण्याचे निर्देश देण्यात येतील, त्याच्यावर स्टे देण्यात येईल. जे हॉटेल सुरू आत्ता आहे त्या जागेमध्ये हॉटेलची परमिशन नाही आहे अध्यक्ष महोदय, आपण त्यांना नोटीस पण दिलेली होती. त्या नोटिसीच्या आधारे अध्यक्ष महोदय आपण आता ते हॉटेल बंद करण्याची कारवाई पण सुरू करण्याचे निर्देश देण्यात येतील. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, जी म्हणजे वसुली आहे किंवा आता त्यांनी सदस्यांनी बऱ्याचशा बाकी गोष्टी निदर्शनास इथे आणलेल्या आहेत, आपल्या सभागृहामध्ये जे सदस्य सांगतात ते 100% खरं मानून अध्यक्ष महोदय ह्या प्रकरणाची चौकशी आपण करू आणि ह्याच्यामध्ये ही जी अनियमितता झाली त्याला जे जे अधिकारी जबाबदार असतील त्याच्यावर आपण कठोर चला, कारवाई पुढे जाऊया. हा, काय ते त्या बिल्डरनं लोकांबरोबर चीट केलंय तर तो फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे तुम्ही ही कारवाई कराल त्यांनी काय होणार आहे? फौजदारी गुन्हा त्या बिल्डरवर सरकारनं दाखल केलाच पाहिजे. लोकांबरोबर चीट आहे, महापालिकेबरोबर चीट आहे. तर त्याच्यामुळे माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की सरकार त्याच्यावर जे काही फौजदारी गुन्हे होतात कलमाप्रमाणे ते दाखल करणार का? चला, मंत्री महोदय.
महोदय, त्यांच्या चौकशीमध्ये ज्या पद्धतीने त्यांची चौकशीमध्ये अहवाल येईल त्या पद्धतीने कडक ते कडक कारवाई आपण करू. जर फौजदारी गुन्हे दाखल करणं जरुरी असेल तर फौजदारी गुन्हे दाखल. चला हा महोदय, मुंबई महानगरपालिकेला सुधारित आराखड्यावरती गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या घेण्याचा बंधनकारक करण्याकरता धोरणात्मक निर्णय आपण घेणार का? अध्यक्ष महोदय, सदस्यांची सूचना चांगली आहे की टेनंटला जो कंपाऊंड आपण बांधून देतो त्याच्यावर जेव्हा सुधारित आराखडा जाईल त्यावेळेस त्यांच्या सह्या राहतील. सेल कंपोनंटमध्ये त्या राहणार नाहीत असा एक प्रस्ताव आपण करू शकतो त्याच्या. लक्षवेधी क्रमांक 2 श्री सत्यजित देशमुख. लक्षवेधी क्रमांक